तप साधनाने आपल्या पाल्यावाल्याचं शुभाशुभाला लग्न लावून घेतो. लग्नासाठी चालले बाबा आबाचं लग्न लावणार आहे. नारद मुनी सांगतात मूर्खारे कशाला संसाराच्या वाटत एवढा चांगला मार्ग तुम्ही आपला सगळ्याला एवढा चांगला मार्ग तुम्ही शोधलाय. आता कशाला संसाराच्या वाटत काढता. तर प्रपंचात वांगावडी आया संसाराचा नाही केलं ठिकाणी सर्व हा संसार प्रपंचामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न कधी भेट नाही. दुर्घटना बरोबर गेला जो आहे संसार. तुम्ही कधी कधी सांगत असता प्रपंचामध्ये संसाराच्या चारी कोपऱ्यामध्ये सारे तिसरं पाठ चौथं शिवायला गेलं की पहिलं पाठ दुसरं शिवायला गेलं की तिसरं पाठ पण चारी कोपऱ्यामध्ये सारखे नाही. एखादा माणूस दाखवा मला ताई आमच्या संसारामध्ये आम्हाला चुकच नाही. माझ्या सासू समाधानी आणि देवाला माणूस दाखव भांडण गावा प्रत्येक घरात घर तिथं माती भानगड तशी राहते. तुम्हाला वाटत असेल महाराजांची कधी भांडण नसतं. कोणी माणूस भांडण प्रत्येक परिवारामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये संसार आहे. सुख शोधण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा सुख भेटत नाही. मला सांगा पहिला बऱ्याच संसार तुम्हाला मुलगा झाला. हनुमानजीचा तुम्ही नमस्कार केला. केशवाडी हनुमानजीचा नमस्कार तुम्हाला मुलगा झाला. मला खरं सांगा मुलगा झाला त्या दिवशी जेवढा आनंद आहे तेवढ्या आनंद तो मुलगा 5 वर्षाचा झाल्याच्या राहत. असं करा काहीतरी करा म्हणजे मला तुम्ही आहात 5 वर्षाला राहतो तसा आनंद. तोच मुलगा 10 वर्षाचा झाल्याच्या राहत असं. तोच मुलगा 40 वर्षाचा राहतो. तोच मुलगा 50 वर्षाचा झाला. त्या मुलाने तुम्हाला घराच्या बाहेर काढला. संसारासाठी सुख शोधण्याचा प्रयत्न केला. या संसारागरी बाजार या ससनाई त्या ससनाई किती सुख शोध सुद्धा सापडत नाही. कधी समजत असते. आता माझ्या होती त्याच्या अगोदर एक दिवस आजीबाई माझ्याकडे आल्या आणि दुपारच्या टायमाला शारदाला एवढ्या लागल्या. म्हटलं आजी काही त्रास म्हटलं झालं तुम्हाला ज्या बाई काय आम्हाला दुपारच्या टायमाला म्हटलं काय झालं काय त्रास नातवाचा नाही त्रास माझं म्हटलं एखाद्या काय करायचं माझं म्हटलं काय परिसर म्हटलं नाही काहीच काम म्हटलं पेट्रोल टाकण्यासाठी पैसे माझा पोरगा लय हुशार आहे. कीर्तन संपायच्या आधी 5 मिनिटं दुसऱ्याच्या गाडीत म्हटलं काय करायचं का 30 तर लय भेटली नाही सांग ती म्हणे पहिली वर्ष झालं आज मला नुसते आरत जनावरांच्या गोट्या पोराला मला बोलवलं नाही. लहानाचा मोठा केला ताई पोरगा गावच्या पोराचा म्हटलं सुरू काही लागली तिथंच तर सगळं घोटाळा संख्या म्हटलं चला मला सोबत मुली सांभाळते. तुम्ही फक्त मुलीकडे लक्ष द्या. तुम्हाला आयुष्यभर सांभाळते. चला काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला मी सांभाळ आले पण तेवढा कसं काय चालायला याला मला आशा देव भेटायला बांधवान कशी परपंचात किती दुःख असं तरी माणसाला सुरत नाही. संसार सोडण्याचा प्रयत्न केला त्याला संसार Thank you.
नारद संसार 20,000 मुलं परत गेले नारदांच्या उपदेशावर. दक्षाला राग आला, नारदा तुम्ही कधीच एका ठिकाणी थांबून कोणाला उपदेश करू शकणार नाही. ब्रह्मदेवाने दक्षा काय केले तू? अरे नारदांनी काय केले तुझं वाटो? त्यांना श्राप कशाला दिला? बाबा माझ्या विरोधीने आणलं त्याला श्राप दिला. काय चुकीचं केलं? बरोबर केलं की दक्षा चुकलायस तू? नाही बाबा बरोबर केलं, दक्षा चुकलायस तू. अरे जे 20,000 मुलं तुला निर्माण केले होते या सृष्टीच्या निर्मितीमध्ये तुला मला म्हणून, पण ते मुलं धड स्त्री नाही धड पुरुष नाही किन्नर जातीचे होते. खूप मोठ्या महापातकातून तुला नारायणी वाचवलं दक्षा. बाबा आता काय करावं लागेल? आता भगवती मातेची उपासना 9 दिवस आणि 9 रात्री तेलाचा दिवा जाळा. तरी कोणाला प्रश्न विचारलाच कोणी? विश्वातला सर्वात पहिला भगवती मातेचा मंगळ कोणी घातला? विश्वातला सर्वात पहिला भगवती मातेचा नवरात्रोत्सव कोणी केला? आणि विश्वातला सर्वात पहिला भगवतीचा मंगळी कोण? असा प्रश्न विचारलाच कधी तुम्हाला? तर त्याचं उत्तर आहे दक्ष महाराज. 9 दिवस आणि 9 रात्री तेलाचा दिवा जाळा. तेव्हापासून ज्योत प्रज्वलित करण्याची प्रथा चालू झाली भगवती मातेच्या सन्निधानात. भगवती माता प्रसन्न झाली. काय पाहिजे? सांगितलं 2 अटी आहे. माता माझ्या पोटी माझी कन्या म्हणून जन्माला येईल, पण पहिली अट ज्या दिवशी मी उपवर होईल तेव्हा लग्न महादेवासोबत लावावं लागेल. आणि दुसरी अट ज्या दिवशी महादेवाचा अपमान तुमच्याकडून घडेल त्या दिवशी तुझ्या सहित तुझ्या राज्याचा विध्वंस करून निघून जाईल. पहिली अट सांभाळली दक्षाने, पण दुसरी अट नाही सांभाळणार. पहिली अट सांभाळली म्हटली लग्न महादेवाच्या सोबत लावलं, पण दुसरी अट प्रजापती पद भेटलं. महादेवाच्या सोड भावनेमुळे महायज्ञाचं आयोजन केलं, जी काल आपण कथा ऐकली. सती मातेला सांगावं स्वामी मला जावं लागेल. नाही सती जाऊ शकत नाही. जाऊ नको. काही ठिकाणी बोलवलं जावं, काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये, आणि काही ठिकाणी नाही बोलवलं जावं. सती मातेला वाटलं होतं बाबांच्याकडे गेल्यावर लोक आदर सन्मान करतील, स्वागत करतील. पिता भवन जबयी भवानी नक्षत्रास का सन्मानी. पण दक्षाने सांगितलं होतं मला माहिती आहे निमंत्रणाशिवाय महादेव येणार नाही, पण सती मात्र आल्याशिवाय राहणार नाही. पण ती आल्यावर तिला जो जवळ करेल त्याचा सूड घेण्यात येईल, देहदंड देण्यात येईल, त्याचा जीव घेण्यात येईल. दौंडी पिटवलेली सगळीकडे गेल्या तर बहिणी दरडावून अपशब्द बोलू लागल्या, अवहेलना करू लागल्या. भगिनी मिली बहुत मुस्काता, सादर भली मिली एक माता. पण शेवटी आईचं अंतःकरण गहिवरून आलं, आणि सती मातेच्या आईचं नाव आहे प्रसूती. प्रसूती मातेच्या जवळ गेल्यावर सती मातेने घट्ट मिठी मारली, आणि माता सांगू लागल्या सती अगं तुझ्या बापाला खूप मोठी चुकीचं काम केलं. त्यांना समजावून सांगू शकत नाही कोणी. कधी कधी पहा तुम्ही जरी 5 गाव पूर्ण तालुका जिल्हा विरोधात जरी गेला तरी सुद्धा स्वतःची माय तेवढंच नितांत प्रेम लेकरावरती करत राहतात. निस्वार्थ मनानं प्रेम करते ती आपली आई असते. लेकराला जन्म देताना खूप त्रास खूप वेदना होतात त्या मातेला. डॉक्टरांनी म्हणावं आई एकतर तुम्ही जिवंत राहाल किंवा तुमचं बाळ जिवंत राहील. 7-8 वर्षापासून मूल बाळ नाही म्हणून कधीतरी स्वतःच्या जावेच्या अवहेलनेचे शब्द ऐकावे, स्वतःच्या सासूचं टोचून बोलणं ऐकावं. प्रत्येक लोकांनी घराघरामध्ये काहीतरी अवहेलना करून बोलावं. वाण नाही, संतती प्राप्त होत नाही, मुलगा होत नाही, घराघरात तीच परिस्थिती. आणि मी कायम सांगत असते माता मौल्यांना, बाईला सगळ्यात जास्त बदनाम करण्याचं काम कोणी केलं असेल तर ती बाईनेच केलं. बाईला सगळ्यात जास्त त्रास देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते बाईनेच केलंय. पुरुष मंडळाला तुमच्या कुठल्याच गोष्टीत घेणं देणं नाही अजिबात. एखाद्या बाईच्या कपाळावरचं कुंकू निघून गेलं, तिचं कुंकू जर हरवलं असेल, तिचं कुंकू जर गेलं असेल तर बाकीच्या बाया तिला त्रास देतात. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या माता मौल्यांना. नवरा सोबत असताना संसार करणं सोपं आहे की नवरा निघून गेल्याच्या नंतर संसार करणं सोपं आहे? बोला ना. अवघड नवरा निघून गेल्याच्या नंतर संसार करणं फार अवघड. माझ्या डोळ्यात प्रसंग घटना पाहिल्या. एकुलता एक मुलगा आहे, हाडाचं काळं रक्ताचं पाणी करून रात्रंदिवस एक करून मुलाला शिक्षण देते. पण महिला सांगत असतात जिच्या कपाळावरती कुंकू नाहीये
तिने सुवासिनीचं पूजन करू नये का तिचा नवरा मेला. तिने कुमारिका मुलीचं दर्शन घेऊ नये. तिने तिचं दर्शन घेऊ नये. कुमारिकाला सुवासिनीला तिचं दर्शन घेऊ नये का तिचा नवरा मेलाय. तिला सुवासिनी बाई घेऊ नये का तिचा नवरा मेलाय. तिने जास्त मोठ्यानं हसू नये का तिचा नवरा मेलाय. तिने स्वतःचं दुःख लोकांना सांगू नये का तिचा नवरा मेलाय. तिने वर तोंड करून चालू नये का वर मान ताट मानेने जगू नये का तिचा नवरा मेलाय. तिने चार चौघात सुवासिनी महिलांमध्ये बसून भोजन करू नये का तिचा नवरा मेलाय. पण सांगू तुम्हाला नवरा जाणं तिच्या हातात आहे. बोला ते जर हात हसत असतं ती मुलंच दिलं नसतं त्याला, जिवंत ठेवलं असतं. पण निघून गेल्याच्या नंतर जगणं फार कठीण आहे. माझ्या डोळ्यानं प्रसंग पाहिले. चार चौघात बसून जर ती बाई दोन शब्द जर बोलू लागले ना एखाद्याला लोक चर्चा करतात. का ती बाई काय बोलत असेल की लोक काय बोलत असेल संशय निर्माण होतो मनामध्ये. तिने जर लोकांना स्वतःचं दुःख सांगण्याचा प्रयत्न केला ना तर तिच्या चांगल्या वागण्याचा लोक फायदा घेतल्याशिवाय राहत नाही. माझी मुंबईमध्ये कथा होती 5 महिन्यापूर्वी. मुंबईमध्ये कथा होती ज्यांच्याकडे आमच्या राहण्याची व्यवस्था होती ना तिचं मालक जाऊन 2 महिने झाले. ती बाई होती कथेमध्ये. पण शहराच्या सिटीच्या ठिकाणी राहायचं तरी छोटस कुंकू कपाळावरती लावत होती. म्हटलं मावशी मालक म्हटलं कुंकू का लावता. त्या बाईने सांगितलं ताई मालक गेल्याच्या नंतर माहिती आम्हाला गड्या बड्या मंगळसूत्र नाही घालावं, कपाळावरती कुंकू नाही लावा, हातात खूप मोठ्या बांगड्या ठेवून माहिती मला पण सांगू तुम्हाला. शहराच्या ठिकाणी कलियुगामध्ये विधवा बाईचा जगणं फार कठीण आहे. कपाळावरती कुंकू नसेल चौकात जर आपण 2 शब्द बोललो अथवा रात्री स्वतःच्या कामानिमित्त घराच्या बाहेर पडलं ना तर कपाळावरती कुंकू नाही उद्देशानं आजूबाजूचे लोक त्रास द्यायला मागे पुढे पाहत नाही. त्या भीतीच्या पोटी कपाळावरती कुंकू लावावं. मी कायम सांगत असते बाईला बदनाम करण्याचं बाईला मागे ओढण्याचं काम केलेलं. तुमचा दुसरा शत्रू कोणी एखाद्या बाईला बाई सांगताना चांगलं बोला ना तिच्याशी. तिच्या हातात एका मुलगा होणार नाही होणार, तिच्या हातात एका लेकरं होणार नाही होणार. रात्रभर रडत राहते काही महिला. आम्ही कथा कीर्तनाच्या माध्यमातून सांत्वन करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या दुःखात जगात कुठलाच व्यक्ती सहभागी होऊ शकत नाही. कुठलीच बाई ते दुःख जाणू शकत नाहीये. पण आहे तुम्हाला संसारावर जी विधवा आहे जिला नाहीये संतान, जिला निपुत्रिक आहे, कमीत कमी तिच्या हातात तुमचं लेकरू, तिच्या हातात द्या तुमच्या लेकराचं आयुष्य विश्लेषले राहत नाही. भरभरून आशीर्वाद देईल ती माता. पण बाया बोलतात का तिच्या हातात बाळ दिलं तर आपल्या बाळाला नजर लागेल. कधी कधी तुमच्या बुद्धीची कीव येते मला की का बरं एवढी बाईला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असत. सासू पोरीला सुनेला त्रास देते का हिला संतान नाही, हिला मुलगा होत नाही. कित्येक महिला तर मी पाहिल्या आयुष्यभराकरिता ज्याच्या नावाचं कपाळावरती कुंकू लावते, गळ्यात मंगळसूत्र घालते, हातामध्ये बांगड्याचा चुडा आहे, स्वतःच्या बापाचं नाव पद प्रतिष्ठा ऐश्वर्यामध्ये राहणारी सगळ्या गोष्टी सोडून त्याचा संसार करण्याकरिता आलेली आहे. पण तिला संतान होत नाही म्हणून स्वतःच्या सासूबाईनं स्वतःच्या मालकासोबत दुसऱ्या बाईचं लग्न लावून द्यावं का? तिला तरी मुलगा होईल. मला सांगा ना तुम्ही ज्या मुलीने स्वतःच्या सुखासाठी सगळ्या गोष्टींचा त्याग केला, आज तेच सुख जर अर्धा वाटून घ्यावं लागत असेल आयुष्यभर ती बाई जिवंत असून सुद्धा मेल्या जाईल. ज्यांच्या नशिबात असं त्यांना संतान होईल, ज्यांच्या नशिबात नाही संतान झाली पाहिजे असं काय. बरं ज्यांना मुलं आहेत दाखवा मला एखादा मुलगा त्यानं सोन्याचा पाळणा बांधलाय माय बापा. कित्येक शिकलेल्या पोरांचे मायबाप वृद्धाश्रमात सध्याच्या काळात बंगला खूप मोठा याच्यावरती लेकरांचे संस्कार महत्वाचे नाहीये. तुमची गाडी खूप मोठी, जमीन प्रॉपर्टी खूप याच्यावरती तुमच्या लेकरांचे संस्कार अवलंबून नसतात. पहा पत्र्याचं घर असू द्या, कुणाचं घर असू द्या, मातीचं घर असू द्या, पण त्या पत्र्याच्या घरामध्ये त्याच गरिबीमध्ये ज्या बापाला ते घर बांधलंय ना त्याच घरात फाटलेल्या धोत्रावरती सुद्धा बापाला सांभाळण्यासाठी खूप मोठ्या मनाचा पोरगा जन्माला यावं लागतं. खूप संस्कार असावे लागतात लेकरांना. मी कायम सांगत असते बाईच बाईला मागे ओढण्याचं काम करते, बाईच बाईला हिलवून बोलण्याचं काम करते. नका तसं करत जाऊ. कधीतरी बाईचं दुःख बाईला कळतं असं म्हणतात.
स्वतःच्या बहिणी विरोधात गेल्या पण पूर्ण जग विरोधात जाऊ द्या, स्वतःची माय कधीच विरोधात जात नाही। सगळं जग आपल्या विरोधात बोलू द्या, सगळं जग आपल्या विरोधात चर्चा चालू करू द्या, स्वतःची माय लेकराच्या विरोधात कधीच बोलत नाही। 9 महिने 9 दिवस गोळा पोटात सांभाळा, 8 वर्षाच्या नंतर आनंदाचा क्षण येणार आहे। सासू सासऱ्याच्या चेहऱ्यावरती हसू निर्माण होणार आहे, मालकाच्या चेहऱ्यावरती हसू उमलणार आहे। आणि तेव्हा डॉक्टर साहेब म्हणतात एकतर तुम्ही वाचाल किंवा तुमचं बाळ। हाच प्रश्न मालकाला विचारला तर मालक सांगतात बाळ गेलं तरी चालेल, माझी पत्नी वाचली पाहिजे। आणि हाच प्रश्न जर आईला विचारला तर आई सांगते डॉक्टर साहेब माझा जीव गेला तरी चालेल, माझं बाळ वाचलं पाहिजे। हे नितांत प्रेम आहे। आईची कळवळ्याची जाती करी लाभावी मी सांगत असते, जगामध्ये आईची जागा कोणी घेऊ शकत नाही। आईची जागा कोणाला घेता येत नाही। बाईचं माहेर तोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत म्हातारी माय आणि म्हातारा बाप माहेरात जिवंत आहे। ज्या दिवशी म्हातारी माय बाप माहेरातून निघून जातील त्या दिवशी वनवास चालू झाल्याशिवाय राहत नाही। माझ्याकडे सुद्धा मुली शिकण्यासाठी काही मुली अशा कोणाला आई नाही, कोणाला बाप नाही, कोणाला आई नाही, दोन्ही नाही। मी सांगू तुम्हाला किती आपण ठरवलं आई निघून गेल्याच्या नंतर मावशी आहे ना, मावशी मावशी असते, आई असते। आपण कितीही आईची जागा घेण्याचं काम केलं तरी सुद्धा जगात कोणीच आईची जागा कधीच घेऊ शकत नाही। तुमचं दुःख फक्त तुमची माय ऐकून घेऊ शकते, तुमचा त्रास फक्त तुमच्या आईला समजू शकतो, तुमच्या संसारामध्ये झालेल्या वेदना फक्त तुमच्या माईला कळू शकतात। त्याला किंमत विचारा ज्याला आई नाही। माहेर तोपर्यंत जिवंत आहे आणि म्हातारा बाप माहेरात जिवंत। स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, जगाच्या बालकाला सुद्धा भगवान गोपाल कृष्ण रडावं की देवकी मातेचं प्रेम जगाच्या मालकाला नाही भेटले। माई बाप काय करू शकतात लेकरांकरिता असा प्रश्न विचारलाच कधी आपल्या कथा कीर्तनाच्या माध्यमातून कथा येते। स्वतःच्या लेकराला स्वाभिमानाने जगता यावं, स्वातंत्र्याने जगता यावं याकरता विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता देहांत प्रायश्चित्त उपभोगतायत का? जीव गेला तरी चालेल पण आमचे लेकरं आनंदात जगले पाहिजे। म्हणून तर सांगितलंय जगामध्ये आईची जागा कोणी घेऊ शकत नाही। आई ही आई असते। डोळे पर्यंत प्रेम देती आई आपली आई असते आणि डोळ्या दाखवता आयुष्यभर प्रेम तो आपला बाप। म्हणून तर जगाने सुंदर वर्णन केलंय आई माझी माईचा सागर सांगितलं सती तुझ्या बापाला खूप समजावून सांगितलं बाबा ऐकत नाही। सांगितलं होतं महाआशाशिवाय महायज्ञ पूर्ण होऊ शकत नाही आणि सोड भावनेने केलेला महायज्ञ कधीच पूर्ण होऊ शकत नाही। तुझे पिता ऐकत नाही सती सती मातेने मिठी दाई बोलू लागली आई बाबाला जाते एकदा बाबाला समजावून सांग। दक्ष महाराजांच्या आल्या दक्ष महाराजांना सांगितलं बाबा महायज्ञामध्ये महादेवाला जर स्थान असेल तर महायज्ञ पुढे जाऊ शकत नाही। बाबा हे चुकीचं करताय, खूप मोठी चूक करते बाबा। दक्ष महाराज सांगितलं सती अगं देव महादेव सोडून माझ्याकडे राहा
ऐश्वर्यामध्ये सांभाळेल तुला, त्याला देऊन दिली ग. काही आई भाऊ बहीण पोलीस अंगावर घालाटी कपडा साईसाठी दे मला सोडून माझ्याकडे राहा. कुठल्या माय बाप ही आयुष्य करायची. एकदा पोरीचं लग्न झालं माहेरात पोरगी 15-20 दिवस शिल्लक राहिली. कुठल्याच माय बापाला स्वतःच्या लेकराचं ओझं होत नाही, पण आजूबाजूच्या लेकराला पंचायती असतात. 15 दिवस एखादी पोरगी माहेरात शिल्लक राहिली तर लोक चर्चा करायला चालू करतात. का हो, हिने काही केलं तर नसेल, काही झालं तर नसेल, कशामुळे आली असेल, 15 दिवस झाले, महिना झाले, अजून नंदाला गेली नाही. अहो का, मला माहिती होतं पोरगीच खूप आगाव आहे, लोक बोलायला चालू करतात. कुठल्याच माय बापानं सांगायचं नाही. एकदा का डोक्यावरती अक्षदा पडल्या, पहिल्या काळातली जुनी माणसं सांगत होते, पोरी एकदा का उभी त्या घरात गेली की त्याच घरातून आडवी बाहेर आली पाहिजे. सासू त्रास द्यायची, सासरा त्रास द्यायचा, मालक त्रास द्यायचे, स्वतःची नणंद त्रास द्यायची, पण तरी सुद्धा माय बापाला सांगण्याची कधी हिंमत होत नव्हती. का, तिला माहिती होतं आपल्या बापानं लोकांचं कर्ज काढलंय, 5-5 लाख रुपये कर्ज काढून आयुष्यभर आपला बाप गरीब म्हणून जगणार आहे का. एका पोरीचं लग्न केलं तर आयुष्यभर त्या दुःखातून, त्या गरिबीतून कधीच वर येत नव्हता परत. तो बाप कायम गरिबीमध्ये, ज्यानं 2-3 पोरींचे लग्न लावून दिले. लोकांचं कर्ज फेडता पडता बापाचं वय आयुष्य निघून जायचं, पण लोकांचं कर्ज फेडल्या जात नव्हतं, मिटल्या जात नव्हतं. सासूला किती त्रास दिला तरी पोरगी सांगत नव्हती. का, तिला माहिती मी दुःखात आहे, हे जर माझ्या माय बापाला समजलं तर माझे मायबाप जिवंत असून सुद्धा मेल्यात जमा होतील, माझ्या माय बापाचं संसारात मन नाही लागणार. त्यांना वाटलं ही काय मोठी चूक केली आपण, एवढा मोठा खर्च केलाय, मला अजून कळालं नाही. पहा, जोपर्यंत पोरगी माय बापाच्या घरी ना, तोपर्यंत सगळे म्हणतात लोकांचं धन आहे, लोकांचं धन आहे, दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. हे काय, पोरीसाठी किती केलं तरी पोरगी का आपली एका पोरगी दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. आणि त्याच पोरीच्या डोक्यावरती अक्षदा पडल्या, सासरमध्ये आली. सासू जर जाच करणारी असेल, त्रास देणारी असेल, स्वतः जाऊन त्या सुनबाईने किचन मध्ये काही काम करावं, काहीतरी करून खाण्याचा प्रयत्न करावा, एखादा पदार्थ, तर सासू म्हणते का ग मला विचारलं नाही तुझ्या का बापाचं घर आहे, घर नेमकं आहे कुठलं पत्ताच नाही लागला अजून. माय बापाने सांभाळायचं तर हाताच्या पोडासारखी, एकदा मोठी झाली दुसऱ्याच्या स्वाधीन करून द्यायची. आयुष्यभर तुम्ही पहा ना, बापानं दिलेल्या पोरीच्या बापानं दिलेच घर, बापानं दिलेली कपडे, बापानं दिलेलं साहित्य, बेड असेल, कूलर असेल, फ्रीज असेल, टीव्ही असेल, भांडी असतील, साहित्य असेल, गॅस असेल, सगळ्या गोष्टी, आणि आयुष्यभर काम करण्यासाठी सुद्धा त्याच बापानं दिलेली पोरगी, तरी सुद्धा सुखाचं सांभाळत नाही. कित्येक सासू सोनाच्या चहामध्ये विष टाकणाऱ्या सासू मी पाहिल्या, सोन्याचा जीव घेणाऱ्या बाया मी पाहिल्या, स्वतःच्या आईमुळे पोराचा संसार उद्ध्वस्त जाणारे प्रसंग मी पाहिले. जास्त दूरवरती नाही माझ्या डोळ्यानं, पण सांगू तुम्हाला, ज्या घरामध्ये ज्या लक्ष्मीला त्रास होतो, ज्या घरामध्ये ज्या लक्ष्मीची अवहेलना होते, ज्या घरामध्ये ज्या लक्ष्मीचा अपमान होतो, आयुष्यभराकरिता किती धन कमवा, किती प्रॉपर्टी कमवा, किती गाड्या बंगले कमवा, कितीही रात्रंदिवस एक करून प्रॉपर्टी कमवली, ज्या घराला ज्या परिवारामध्ये लक्ष्मीचा अवहेलना केली जाते, अपमान केला जातो, आणि कायम तिचा अपमानित करून तिला जीवन जगावं लागतं. एकदा का त्या लक्ष्मीने त्या घराला त्या परिवाराला श्राप दिला ना, आयुष्यभर किती कमवलं तरी कधीच तुमची पुरत लागत नाही. लक्ष्मीचा श्राप कधी नसू नये. स्वतःची लेक आहे असं सांभाळलं पाहिजे. प्रत्येक सुनानी सुद्धा स्वतःची आई आहे असं सांभाळलं पाहिजे. ज्या वेळेला सांगितलं सती दे महादेवाला सोडून माझ्याकडे येऊन राहा, सती माता सांगतात बाबा महादेवाला तर नाही सोडू शकत, पण तुमच्या पासून मिळालेला हा देह आहे, हा कलंकित झालेला देह मात्र सोडल्याशिवाय राहणार नाही. ऐसी सुबह आए आए न ऐसी शाम जिस जुबान पे आया शिव का नाम, ऐसी सुबह आए न ऐसी शाम. सती माता ज्या वेळेला नदीला दक्षिण कानाला पडू सती माता योग मध्ये निघाली.
सती माता संयोग अग्नीमध्ये लीन झाल्या, जळून भस्म होत आहेत. पण तिथून पुढे ही बातमी जशी भगवान महादेवाच्या कानावरती पडलेली आहे. नंदी महाराजांना तो त्रास होत नाही. नंदी महाराजांनी खड्या खांदू लागल्या, दक्ष महाराजांना शिंगाने मारू लागल्या. सती माता योग अग्नीत लीन झाल्या. ज्या वेळेला महादेवाच्या कानावरती बातमी पोहोचली, जंडा आपटली, वीर भैरवाची उत्पत्ती झाली. आणि ज्या वेळेला काल भैरवाची उत्पत्ती होऊन मी म्हणणार दक्ष महाराजांचं मस्त पुढं बकऱ्याचं मस्त बसवण्यात आलं. पण तुम्ही पहा, जन्म घेणे लागे वासनेच्या संसार. जी वासना मरण्याच्या वेळेला तुमच्या मनामध्ये उत्पन्न झाली असेल, बस तोच जन्म माणसाला पुढचा भेटत असतो. म्हणून तर सांगतात अंतकाळी